ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने एक बार फिर मुख्यमंत्री लाडली बहन योजना पर निशाना साधा है। उन्होंने कहा, मध्य प्रदेश में यह योजना बंद होने के कगार पर है, वहीं महाराष्ट्र में भी यही हाल है। आलम यह है कि सरकारी कर्मचारियों को वेतन देने के लिए सरकार के पास पैसा नहीं है। एक तरफ सरकार कर्ज पर चल रही है और साथ ही उन्होंने मुख्यमंत्री की आलोचना करते हुए गंभीर आरोप लगाए और अन्य राजनीतिक मुद्दों पर अपना बयान दिया। बघा, योजना कोणत्याही राबवल्या जात नाहीत महाराष्ट्रामध्ये आणि भविष्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्यातल्या संघटनेतल्या नेत्यांच्या वतीनं मला वारंवार आमच्याकडे व्यक्त केली जाते। पगार होणार नाहीत कर्मचाऱ्यांचे। माझ्याकडे अशी माहिती आहे की या वेळचे पगार सुद्धा सरकारनं ओव्हरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत। ओव्हरड्राफ्ट काल प्रधानमंत्री मोदी आले, त्यांनी हजारो लाखो कोटींच्या योजनांच्या घोषणा केल्या। पैसे कुठून आणणार आहेत? लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत। खरं म्हणजे बाजूला मध्य प्रदेश आहे। मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे। तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी। महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल, चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही। तिजोरीत पैसे नाहीत। सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस यांचे सुद्धा पगार होणार नाहीयेत। ओव्हरड्राफ्ट वरती सरकार चाललेलं आहे, म्हणजे कर्जावर। अशा परिस्थितीमध्ये 40,000 कोटी 50,000 कोटीचे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहेत। बरोबर ना? कोणाकडे पैसे आहेत? त्यांनी दाखवावं बॅलन्स शीट या राज्याचं। एकनाथ शिंदे हे जे उडतायत योजना घेऊन, त्यांनी जरा जमिनीवर पाहावं काय परिस्थिती आहे। लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात, पण बहिणी कुठे आहेत? खुर्च्या रिकाम्या आहेत। मग बहिणी नाही माहिती आहे। हा 2-3 महिन्याचा खेळ आहे। एकतर हे सरकार राहत नाही, हे मुख्यमंत्री राहत नाहीत, सरकार बदलणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळवायचा प्रयत्न होईल तेवढा सुरू आहे। इथे लाडके यांचे बेरोजगार नाहीत, लाडके शेतकरी नाहीत, त्यांची अवस्था खराब आहे। लाडके सरकारी कर्मचारी नाहीत, लाडके पोलीस नाहीत, लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण। ठेकेदारांना सुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीये। 50-50 हजार कोटीची देणी थकलेली आहेत आणि उधारीवर कामं चालू आहे। ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत, लहान मोठे ठेकेदार, त्यांच्याकडून कमिशन घेतलेलं आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून 40%, पण त्यांची बिलं अद्याप मिळालेली नाही। 40% इन ॲडव्हान्स। हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे यांचं, स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहेत, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत। त्याच्यामुळे 60% जे आहेत हे ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झालेले आहेत।